कालाय तस्मै नमः। काळ बदलतो तशी माणसे बदलतात, समाज बदलतो व गरजाही बदलतात। त्या बदलत्या गरजांप्रमाणे संस्थेच्या कार्यकक्षाही रुंदावतात। या एका सामाजिक जाणीवेतून चांद्रसेनीय कायस्थ प्रभू सभा दादर या ज्ञाती संस्थेचा उगम परमपूज्य श्री राम मारुती महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यामधून झाला। महाराज इसवी सन 1918 मध्ये ब्रह्मस्वरूपी लीन झाल्यानंतर त्यांच्या पुण्यतिथी उत्सव कल्याण येथे जसा भक्तिपूर्वक सुरू झाला तसाच तो दादर येथेही सुरू झाला। श्रींच्या उत्सवासाठी एक स्वतंत्र मालकीची जागा असली पाहिजे ही जिद्द बाळगून उत्सवाचे कार्यवाह कैलासवासी राजाभाऊ जयवंत, यशवंतराव ठाकरे, आप्पासाहेब तामाणे व अनेक मान्यवरांनी 1 रुपयाची देणगी देऊन या सत्कार्याची मुहूर्तमेढ रोवली। 2 ऑक्टोबर 1927 या शुभदिनी श्री राजाभाऊ जयवंत यांनी एक सभा आयोजित केली। श्री राम मारुती स्मारक निधी मंडळ हीच चांदका प्रभू सभेची गंगोत्री असून संस्थेचा जन्म दिनांक 2 ऑक्टोबर 1927 हाच चांदका प्रभू सभा दादर या संस्थेचा अधिकृत स्थापना दिन म्हणून मान्य करण्यात आला आहे। चांद्रसेनी कायस्थ प्रभू सभा दादर चे आद्य संस्थापक आहेत कैलासवासी सॉलिसिटर दत्ताराम लक्ष्मण वैद्य, कैलासवासी ॲडव्होकेट आत्माराम चित्रे, कैलासवासी मोतीराम शेठ वैद्य, कैलासवासी शंकर सीताराम बेंद्रे, कैलासवासी राजाराम भाऊ जयवंत व कैलासवासी संतुराम कर्णिक। सामाजिक कार्याला जागा मिळवण्यासाठी तत्कालीन मुंबई नगरपालिका अधिकाऱ्यांकडे हालचाली कराव्या लागल्या। ज्येष्ठ कार्यकर्ते श्री राजाभाऊ केशव उर्फ राजाभाऊ वैद्य यांनी आस्थेने लक्ष घातले। नगरपालिकेकडून 954 चौरसवार मोकळी जागा 10,048 व 80 पैसे या किमतीत विकत घेण्यात आली। ज्ञातिगृहाचे समारंभपूर्वक उद्घाटन करण्यात आले। दुसरे महायुद्ध। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सभेच्या इतिहासात एक वेगळीच घटना घडली। 1943 मध्ये भारत सरकारने ज्ञातिगृहाची जागा रेशनिंग ऑफिससाठी सक्तीने अधिग्रहण केली। ते 1954 मध्ये तत्कालीन शासनाकडून ज्ञातिगृह परत आपल्या संस्थेला मिळाले। 1960 साली ज्ञातिगृहाच्या इमारतीची वाढ करण्याच्या दृष्टीने गंगाबाई कुलकर्णी मंडपावरील ॲस्बेस्टस शीटचे पत्रे काढून सभेचे तत्कालीन अध्यक्ष श्री राजाभाऊ तथा RK वैद्य व त्यांच्या पत्नी यांच्या शुभ हस्ते वास्तुपूजन होऊन कार्यारंभ झाला। संशय कल्लोळ या नाटकाचे 2 प्रयोग आयोजित करण्यात येऊन सुमारे 6,500 रुपये जमा करण्यात आले।
महाराष्ट्र राज्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री श्री वसंतरावजी नाईक हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. काळानुसार अनेक बदल होत गेले. अनेक कार्यक्रम, अनेक स्पर्धा, अनेक संमेलन व अनेक उपक्रम हाती घेण्यात आले. बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडीत पूर्ण पुतळ्याचे अनावरण, श्रीराम गणेश गडकरी यांच्या अर्धपुतळा व चौकाच नाव, नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये बाजीप्रभू देशपांडे यांनी युद्धात वापरलेल्या शस्त्रांचे दालन. असाच एक उपक्रम म्हणजे कायस्थ प्रबोधनचा जन्म. मध्ये त्यावेळचे व्यवस्थापक मंडळाने एक मुखपत्र उपसमिती स्थापन करून श्री रमाकांत देशपांडे यांना संपादक पदाची जबाबदारी सोपवली. कार्यकारी संपादकाची धुरा श्री शरदचंद्र दिघे यांनी सांभाळली. या मुखपत्र उपसमितीत अनेक दिग्गज मंडळी होती. त्या काळातील काही ठळक स्तंभ आजही जुन्या जाणकारांच्या मनावरती कोरलेली आहेत. प्रसिद्ध व वलंकित व्यक्तींच्या मुलाखती, सभेच्या कार्याला प्रसिद्धी देऊन सभासदांशी स्नेहपूर्ण संबंध जोडणे, गुणगौरव करणे, ज्ञातिजनांच्या दुःखद बातम्या पोचवून त्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात सहभागी होणे, दादरपुरते प्रसिद्ध मर्यादा न ठेवता अन्य संस्थांची माहिती देणे ही मूळ उद्दिष्ट कायस्थ प्रबोधननी सांभाळली. आजपर्यंत अनेक मान्यवरांनी कायस्थ प्रबोधनाचे संपादक पद भूषवले. श्री राम प्रधान, श्री शरदचंद्र दिघे, श्री मधुकर राजे, श्री दत्तात्रय देशपांडे, श्री चंद्रकांत देशपांडे, श्रीमती डॉक्टर रुपाली मोकाशी, श्री प्रकाश कारखानेस व ॲडव्होकेट जगदीश चौबळ. या मासिकाने सर्व काही प्रसिद्ध केले. गणेश उत्सवापासून कुंकुमार्चनापर्यंत, क्रीडा स्पर्धा, नाट्यशाखा, विद्यार्थी कौतुक समारंभ, मेडिकल सेंटर, महिला मंडळ, तळेगाव येथील कैलासवासी कमलाकांत अनंत भिसे वृद्धाश्रम व बरेच काही कार्यक्रम. बदल हा मनुष्य जातीचा एक स्थायी भाव आहे. काळाप्रमाणे बदलणे हे आता गरजेचे आहे आणि म्हणूनच कायस्थ प्रबोधन आता ऑनलाईन होतंय. होय, कुणीही कधी व केव्हाही कायस्थ प्रबोधन जगाच्या पाठीवर कुठेही असता पाहू शकता. आपल्या पाल्यांना, नातेवाईकांना व मित्रांना जे परदेशात आहेत त्यांनाही आता कायस्थ प्रबोधन ऑनलाईन बघता येईल. आता सीकेपी सभा दादरलाही आपण फेसबुकद्वारे पोहोचू शकता. आपला फेसबुक अकाउंट असल्यास लॉग इन करा व ckpsabha.dadar ला सर्च करा, लाईक करा व सीकेपी सभा दादरशी संपर्क साधा, मते नोंदवा व बरेच काही. याच पेजवर कायस्थ प्रबोधनचे बटन दाबा व कायस्थ प्रबोधन ऑनलाईन बघा प्रत्येक महिन्याला. अहो, पण हे सगळं करताना आम्हाला कॉम्प्युटर चालवता येतोय कुठे? काही घाबरू नका. अहो, आता आम्हीही तुमची सोय करतो आहोत. जुलै 2013च्या अंकापासून कॉम्प्युटर, इंटरनेट, फेसबुक
व त्यावरील इतर संबंधित अगदी प्राथमिक माहिती पाहायला विसरू नका. चला तर आता आपण सिकेपी सभा दादर व कायस्थ प्रबोधनला फेसबुकवर पाहूया.